की आपण 2017 या वर्षी फक्त साखर इम्पोर्ट केली, म्हणजे रॉ शुगर इम्पोर्ट केली. याच्या अगोदर आपण असणारं साखर ही एक्सपोर्ट करत होतो, सरप्लस होती. परंतु या सरकारचं नियोजन नसल्यामुळे कुठल्याच पद्धतीचं नियोजन नाही, फक्त कमवणं जेवढाच अजेंडा असल्यामुळे रॉ शुगर जी आहे आणि मळी जी आहे ही इथेनॉलकडे वळवल्यामुळे यावर्षी भारताला डबल किमतीमध्ये 10 मिलियन टन साखर आयात करावी लागते, अशी परिस्थिती आहे. आज साखरेचा भाव 80 रुपये आहे. येत्या 10-12 दिवसामध्ये तो 100 रुपयावरती जाईल. मोदक आता गोड लागण्याच्या ऐवजी कडू लागायला सुरुवात होतील, अशी परिस्थिती आहे. लागोपाठ सण आहेत. नवरात्र आहे, दिवाळी आहे. शासन हे आम्ही धर्माने हिंदू आहोत असं म्हणतात आणि धर्माचं आम्ही संरक्षण करतो असं गाजावाजा करतायत. परंतु धर्म पाळत असताना सण हा सुद्धा एक अविभाज्य भाग आहे. तेव्हा ते सण गोड होण्याच्या ऐवजी हे आता कडू व्हायला लागलेत, अशी परिस्थिती आहे. आणि ते एकाच कारणामुळे की रॉ शुगर आणि मळी हे दोन्हीही मोठ्या प्रमाणात इथेनॉलकडे वळवण्यात आलेले आहेत. हे इथल्या शुगर माफियाला माहीत असताना सुद्धा ही शुगर माफिया शांततेने बसले, कारण का त्यांच्या लक्षात आलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात रॉ शुगर आणि इथेनॉल करण्यासाठी गेलं तर भारताला लागणारी साखर ह्याच्यामध्ये शॉर्टफॉल होणार आहे. महाराष्ट्र हा 30% साखर देशाची प्रोड्यूस करतो. तेव्हा ह्या शुगर माफियाने एकदम साखरेचे भाव वाढवले आणि ते अजून वाढवतील, अशी परिस्थिती आहे. जनतेला आमचं एवढंच सांगणं आहे, ही परिस्थिती नियंत्रणाखाली आणायची असेल तर सत्तेमध्ये बसलेले जे पक्ष आहेत आणि जे पक्ष सत्तेमध्ये जाण्याच्या वाटेवरती आहेत अशा पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, पंचायत समितीचे सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकेमधले निवडून आलेले सदस्य, आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणं धरल्याशिवाय
की हम करो सो कायदा जो आहे किंवा वृत्ती जी आहे आम्हालाच कळतं आणि आम्ही जे करू ते तुम्ही मान्यच करा, आणि म्हणून रोखठोक भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेऊ शकतो. हे आंदोलन आणि साखरेचा भाव हा पुन्हा कमी करायचा असेल तर जनतेने हे आंदोलन आपल्या हातामध्ये घेतलं पाहिजे आणि जनतेनेच उतरलं पाहिजे. तरच साखरेतली गोडवा कायम राहील. नाही तर कडूपणा आपल्या सगळ्यांनाच टेस्ट करावं लागेल अशी परिस्थिती आहे.